मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवंतिकाला घेऊन सौमित्र आता घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला अवंतिकाच्या स्वागताचं सगळेजण एकदमच जय्यत तयारी करून बसलेली असतात। आता जानकी पाहते बाहेरूनच की आता अवंतिका आलेली आहे आणि म्हणूनच जानकी सगळ्यांनाच बोलवून घेते। सुमित्रासुद्धा आता दारावर येऊन उभी असते। औक्षणाचं ताट तयारच असतं। अवंतिका आतमध्ये येतच असते तर जानकी तिला थांबवते। मग अवंतिका म्हणते की आता काय झालंय? त्यावर अवंतिकाला जानकी सांगत असते की थांबा, तुमचं औक्षण केल्याशिवाय तुम्हाला आम्ही घरात घेणार नाही आहे। माझी जाऊबाई खूप मोठी खिंड लढवून आली आहे, मग तिचं औक्षण तर करायलाच हवं ना, असं देखील आता जानकी म्हणत असते। अवंतिकाला सुद्धा खूप छान वाटत असतं, म्हणजे तिने असा विचारही केला नव्हता की ती आता असं हॉस्पिटलमधनं घरी आल्यावर तिचं औक्षण वगैरे होईल। तिचं खूप छान असं दिमागात स्वागतही झालेलं असतं, त्यामुळे अवंतिका खूप जास्त खुश असते। त्यानंतर अवंतिका आणि त्यासोबत सौमित्र हे आता घरी येतात। घरी आल्यानंतर जानकीला बरं वाटत असतं, पण जानकी अवंतिकाचं स्वागत करण्यासाठी आलेली असते, म्हणूनच तिला आता पाठलाग करता काही येत नाही आणि म्हणूनच सगळ्या बाजूने ती अडकून गेलेली असते। तिलाही कळत नसतं की काय करावं ते, पण आताच्या घडीला अवंतिकाकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं होतं। तिने मायाचा पाठलाग करायचा सोडून इथे येऊन स्टँड तर घेतलेला असतो, पण तिच्या डोक्यामध्ये सतत तोच विचार फिरत असतो की ही माया नेमकी कुठे गेली असेल, अचानक ती कुठे गायब झाली असेल, हाच विचार ना तिच्या डोक्यामध्ये सतत फिरत असतो। दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं माया त्या दिगेला भेटायला गेलेली असते, तर त्याच वेळेला ती आता त्या दिगेला म्हणत असते की तुम्ही मी सांगते ना तसंच वागायचं, कळलं का? आणि तुम्हाला हे घ्या पैसे सांगितलेत ना, हे पैसे ठेवून घ्या। मग आता ती त्यांना पैसे देते आणि त्या पैशामध्ये 1,00,000 रुपये त्यांनी मागितलेले असतात ना, त्यातले तिने आता फक्त आणि फक्त 1,000 रुपये दिलेले असतात। आणि आता जेव्हा ती 20,000 रुपये देते ना, तेव्हा मात्र आता ते ओरडतात आणि म्हणतात की काय, फक्त 20,000 रुपये? एवढी कमी रक्कम? नाही मला परवडणार नाही आहे, मला जास्त पैसे हवेत, मी काय ऐकून घेणार नाही आहे। मग आता दिगेला कसं बसं ती समजावते, आत्ताच्या घडीला हे एवढे पैसे ठेवून घ्या, मी पैशांचा बंदोबस्त करते, आज उद्यामध्ये तुम्हाला पुढचे पैसे देते, असं देखील आता माया त्या दिघेला सांगू लागते। कारण आता तिची इकडूनसुद्धा कोंडी झालेली असते आणि तिकडूनसुद्धा, कारण जानकीलासुद्धा फसवणं हे तिच्या हातामध्ये जास्त बसत नव्हतं, तरीसुद्धा ना ती कसंबसं तिला फसवायचा प्रयत्न करत होती, पण त्यातूनही आता अनेक अडचणी येत होत्या, त्यावरही ती मात करत होती। पण दुसरीकडे मात्र आता मायाला टेन्शन येतं, एका वेळेला तर या माणसाला कसं तरी आपण गुंडाळलं, पण आपण आता पुढे काय करायचं? म्हणजे हा माणूस जर अशीच बडबड करत राहिला, जर ह्याला आपण पैसे नाही दिले तर हा गरळ ओकू शकतो, जानकीला सत्य सांगू शकतो। मायाला मनामध्ये कुठेतरी ही भीती असते, पण आता ह्याचे पैसे देण्यासाठी मायाकडे पैसे नसतात, म्हणूनच तिला ऐश्वर्याची मदत हवी असते। दुसरीकडे आता जानकी, सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश हे आता एकत्रच एका रूममध्ये असतात। त्याच वेळेला आता जानकी सांगत असते की मला ना मायावरती संशय येतोय। त्यावर आता अवंतिका म्हणते की तुम्ही असं का म्हणताय? त्यावर जानकी घडलेले सगळे प्रसंग सांगू लागते आणि ती म्हणत असते की आजही मी पाहिलं आहे, काहीतरी ना नक्कीच गडबड आहे आणि त्यामुळेच ना ती पैसे वगैरे घेऊन घराबाहेर पडली। जनरली तिला जर आईबाबांशी बोलायचं असेल ना तिच्या, तरीसुद्धा ती माझ्या आईसमोर कधीच बोलत नाही, ती बाहेर जाते, पण ती काय करते काही नाही, कुणाशी बोलते याबद्दल ती सांगत नाही। आणि म्हणूनच ना मी तिच्या मुंबईच्या घराचा, म्हणजे तिच्या आईवडील जिथे राहतात ना, तिथला ॲड्रेस मागितला आहे आणि तो ॲड्रेस तिने माझ्याकडे दिलाही आहे। मग आता मला असा विचार येतोय की ना त्या ॲड्रेसपर्यंत पोचायला हवं। खरं तर आजही ती पैसे घेऊन बाहेर निघाली होती, तेव्हा मी तिचा पाठलाग करत होते, पण तेवढ्यातच आईंचा फोन आला आणि आईंनी सांगितलं की अर्जंटमध्ये यायचं आहे।
मग मीही विचार केला की चला घरी जाऊया, कारण अवंतिका येणार होती आणि अवंतिकाचं वेलकम करायचं होतं. अवंतिका म्हणते की काय गरज होती वहिनी ते सगळं काम सोडून यायची, तुम्ही मायाचा पाठलाग करायचा होता ना, त्याने आपल्याला कळलं तरी असतं. मग आता इथे जानकी सांगत असते पण आईने बोलवलं आणि आपण येणार नाही, कसं वाटतं ते, म्हणूनच तर मी आले. मग आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते की ऋषिकेश, मला असं वाटतं ना, खूप जास्त उशीर करायला नको, तुम्ही ना लवकरात लवकर मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन ये ना, तिकडे जा आणि तिच्या घरात नेमकं कोण आहे काय आहे याची चौकशी करा. मला ना काहीतरी चुकीचं वाटतंय, म्हणजेच मला असं वाटतंय ना की तिच्या घरात आहे ना कोणीसुद्धा नाही आहे, ती आपल्याला फसवते, कोणाला पैसे देते, ती भलतंच काहीतरी काम करते. या सगळ्या गोष्टीसुद्धा ना आता बरोबर कळून चुकलेल्या असतात तिला. म्हणूनच आता जानकी या सगळ्याचा विचार करत असते. त्याच वेळेला आता जानकी विचार करत असताना दुसरीकडे माया ऐश्वर्याला भेटायला गेलेली असते. ऐश्वर्याला माया सांगत असते की तुला तर चांगलंच माहिती आहे की मी काय म्हणून इथे तुला भेटायला आली आहे. माया तिच्याकडे पैशांची मागणी करत असते. माया सरळ तिला सांगत असते की जोपर्यंत तू मला पैसे देत नाही आहेस ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. मग ऐश्वर्या ही म्हणते की तुला काही करायचं आहे ना ते कर, पण मी तुला पैसे देणार नाही आहे म्हणजे नाही आहे. मग आता तुला उलट मीच कामाची आहे, तुला उलट त्या जानकीचा काटा काढण्यासाठी माझीच मदत लागणार आहे आणि तरीसुद्धा तू माझ्यासोबत अशी वागतेस, तुझ्याकडनं तर ही अपेक्षाही मी केली नव्हती. त्यावर मात्र ऐश्वर्या बोलत असते की तू काय केलं आहेस माझ्यासाठी आतापर्यंत. मी तुला सांगते की काही झालं तरी मला कीचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी काही करते. मग मी करते ना तुझं काम, पण तू कुठे एकही काम धड केलेस. त्या सुमित्रालासुद्धा तू वाचवू शकली नाही, थांबवू शकली नाही आणि त्यामुळे बघितलंस का सगळ्या प्लॅनची वाट लागली वाट, असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र उलट आहे ना, मला तुझी गरज नाही आहे तर तुला माझी गरज आहे, असंही माया ऐश्वर्याला म्हणत असते. ऐश्वर्याला आता खरं तर मायाला पैसे द्यायचे असतात, पण ते कसे काय हे काही मात्र आता कळत नसतं. म्हणजेच ना मुळात आहे ना, माया तिला सरळ सांगत असते की जर तू आत्ता मला माझ्या कामाच्या वेळेत मदत करत नसशील ना, तर मला फरक पडत नाही आहे. उलट तुला ते पैसे हवे आहेत आणि तुला जर मकरंद दादापर्यंत पोचायचं असेल ना, तर माझीच गरज लागणार आहे. तू जर मला आता मदत करणार नसशील तर मीही तुला काही मदत वगैरे करणार नाही, असं ठामपणे सांगून टाकलेलं असतं. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या जी आहे ती म्हणत असते की ठीक आहे, मी तुला मदत करायला तयार आहे. मग असं बोलूनच ती आता मदतीला तयार असते. जेव्हा ती मदतीला तयार असते तेव्हा तिने ऑलरेडी येताना 80,000 रुपये आणलेले असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे ओवी खूप जास्त चिडलेली असते. ओवीच्या नाकावर राग आलेला असतो, म्हणूनच ती जानकीसोबत बोलत नसते. जानकी जी आहे ती तिच्याशी बोलण्याचा, तिला पटवण्याचा प्रयत्न करत असते. ती गेम खेळत असते आणि ती म्हणत असते की मी सुद्धा या गेममध्ये तुझ्यासोबत असणार आहे. पण आता सम सोडवायला ओवीला जानकीने मदत केलेली नसते, ती बाहेर मायाचा पाठलाग करायला गेलेली असते आणि त्यामुळेच ना ओवी थोडी नाराज असते. ओवी म्हणत असते की मला ना आता तुझ्याशी बोलायचं नाही आहे का आई, तू जा बरं इथून. पण आता काय झालं आहे माझ्या पाहुलीला इतकं रागवायला, तुला जर माझ्यासाठी वेळ नसेल तर मी का तुझ्यासाठी वेळ देऊ, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी, जा बरं तू इथून, असं देखील आता ती आपल्या आईलाच म्हणजे जानकीला सांगत असते. मग जानकी ही विचार करते की एवढा मोठा गैरसमज झाला आहे आपल्या मुलीचा, तर तो दूर करायला हवा. आता तिने चिक्की आणलेली आहे आणि ती चिक्कीसुद्धा तिच्याकडे देते, पण ती चिक्की खायलासुद्धा तिनं आता नकार दिलेला असतो. ती आता म्हणत असते की मला तुझी चिक्कीही नको आहे. ओवी आता चिडलेली असते. मग आता ओवीचा राग तर काढायला हवा, मग त्यासाठी काय करावं, म्हणूनच आता घरामध्ये चाललेलं प्रकरण या सगळ्याबद्दल ती आता बोलायला सुरुवात करते. म्हणजेच काय तर घरामध्ये सध्या वातावरण कसं आहे ओवी तुलाही माहिती आहे आणि आपल्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे. मग त्या सगळ्या परिस्थितीत आपण आपलं घर वाचवायला हवं की नको, का वाट लागायला हवी, नाही आपलं घर वाचायला हवं, असं ओवी म्हणते.
मग आता ओवीला जानकी छान पद्धतीने समजावते आणि म्हणत असते की बाळा, जर आपलं घर आपलं कुटुंब वाचवायचं असेल तर आईला थोडं काही ना काही करावं तर लागणारच ना. मग आई त्या कामात बिझी असेल असं झालं तरीसुद्धा ओवीकडे तिचं बरोबर लक्ष असतं. तू असं समजू नकोस की आई तुझ्यावर आता लक्ष देत नाही, तुझी काळजी करत नाही ते, पण मला ना तुझी खूप जास्त काळजी असते ओवी बाळा, असं देखील आता जानकी जी आहे ती ओवीला सांगून समजावू लागते. मग ओवीलासुद्धा आता आवडतं. मग ओवी सांगते की माझा राग जाईल, त्यासाठी सुद्धा तिची एक अट असते आणि ती अट आता तिला बोलून दाखवते. मग आता ती म्हणत असते की तू जर मला चिक्की भरवलीस ना तर माझा राग जाईल. मग ती तिला चिक्की भरवते. तेवढ्यातच माया येते. माया आल्याबरोबर ओवी धावत पळत मायाकडे जाते आणि मायाला घट्ट मिठी मारते. मग आता माया ही सांगते की मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आणि तिने येताना एक डेअरी मिल्क आणलेली असते आणि ती डेअरी मिल्क आता देऊ लागते ओवीला आणि ओवीला म्हणत असते की हे बघ तुझ्यासाठी आणलं आहे. पण आता विचार येऊ लागतो जानकीच्या मनामध्ये की मायाकडनं काही गोष्टी घ्यायच्या नाही, म्हणून ओवीला ती नकार देते आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे अशी बाहेरची काही फूड्स चॉकलेट्स खायचं नाही म्हणून नाही घ्यायचा. हा पहिल्यांदा माया मावशीला पुन्हा ते चॉकलेट दे बरं असं बोलून ती आता तिला चॉकलेट द्यायला सांगते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रूममध्ये निघून जाते तर माया तिथेच असते. तर जानकी मायाला विचारत असते की आता आता कुठे गेली होतीस तू. त्यावर अगं आईबाबांना पैसे पाठवायचे होते ना, म्हणूनच तर मी गेले होते. अगं तुला कालच म्हटलं ना गं मी, तुला जर पैसे पाठवायचे असतील तर ते कुरिअरने का, आता एवढी सर्विस पुढे गेली आहे, ऑनलाईननेही काम होऊच शकतं की. ते सगळं मला माहिती आहे ताई, पण माझ्याकडे पैसे नव्हते ना अकाउंटला ऑनलाईन करायला, माझ्याकडे कॅश होती आणि म्हणून मी हे सगळं केलं. अगं कॅश असली म्हणून काय झालं, मी तुला काल सांगितलं नव्हतं का. तू ह्यांना जरी बोलली असतीस ना, सौमित्र भाऊजींच्या मित्राने पार्सल पाठवलं असतं. आणि तसंही तुला माहिती आहे का, आज हे ना मुंबईलाच गेले आहेत. मग मी त्याला म्हटलं की तुझ्या आईवडिलांना सुद्धा भेटून या. हे आणि सौमित्र भाऊजी दोघंही जणं गेले आहेत. आता दोघंही जणं मुंबईला गेल्यानंतर आता ज्या ॲड्रेसवर पोचायला सांगितलेलं असतं, खरं तर तो ॲड्रेस मायाने लिहून दिलेला असतो आणि बरोबर त्या ॲड्रेसवर आता ऋषिकेश आणि सौमित्र जाऊन पोचतात. आता दार वाजवत असतात पण दार कोणी उघडत नसतं, म्हणून आजूबाजूला ऋषिकेश आता चौकशी करतो आणि हे मायाचंच घर आहे का असं विचारतो. त्यावर मी इथे नवीन आहे असं समोर असलेला माणूस सांगू लागतो. त्यावर मात्र आता ऋषिकेश विचार करत असतो की मग आता हा माणूस दार का उघडत नाही आहे, खरंच इथे तिचे आईवडील राहत आहेत का, हा प्रश्न देखील कुठेतरी मनामध्ये आता साठून राहिलेला असतो आणि त्यामुळेच ना आता विचार करण्यासारखी गोष्ट असते. पण आता जो ॲड्रेस दिलेला असतो ना मायाचा रूम नंबर, त्या रूममध्ये ना आता मात्र माणूस राहत असतो आणि तो बाहेर येतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला कोण हवं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो की मला ना मायाचं घर आहे का हे सांगा. नाही नाही, हे कोणा मायाचं घर नाही, हे माझं घर आहे, या आधी राहत असतील ती लोक, असं देखील तो आता घरमालक सांगू लागतो. ऋषिकेशला संशय येतो. इकडे दुसरी जानकी दिघेकडे पोचलेली असते. दुसरीकडे जानकी जेव्हा दिघेकडे पोचते तेव्हा दिघे खूप जास्त घाबरतो. जानकी म्हणत असते की मी तुम्हाला म्हटलं होतं मला जरा पुरावे द्या, मला पुराव्यांची गरज आहे, पण तुम्ही तर काही सांगतच नाही आहे. मग आता म्हटलं आपणच जाऊन जरा तुम्हाला भेटावं. मला सांगा मकरंदची बहीण तिचं नाव काय आहे. मग आता जानकीकडे मायाचा फोटो असतो. जानकी मायाचा फोटो बाहेर काढते आणि तो आता दाखवू लागते आणि ती म्हणत असते की सांगा ना, सांगा मला हाच आहे का तो फोटो, म्हणजे मला समजेल हीच बहीण आहे का ती, असंही आता फोटोकडे दाखवून विचारलं जातं. त्यावेळेला मात्र आता खूपच जास्त घाबरलेला हा दिघे असतो. दिघेला कळत नसतं की काय बोलावं ते. दिघेला 20,000 तर दिलेले असतात पण 80,000 रुपये बाकी असतात. मग आता दिघे जो आहे तो घाबरलेला असतो. त्याच्या चेहऱ्याची पूर्णपणे नशा बदललेली असते आणि या सगळ्या गोष्टी जानकीने अचानकपणे ऑब्झर्व केलेल्या असतात. जानकी म्हणत असते की तुम्ही जर हिला ओळखत नाही आहे तर तुम्ही इतके घाबरलेले का आहात, नक्कीच काहीतरी गडबड आहे, सांगा सांगा मला नक्की काय आहे ते, असं देखील आता ती म्हणत असते आणि त्यांना फोर्स करत असते. परंतु ते आता काही देखील सांगत नसतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की
की त्यांना फोर्स करत असते, बघा तुम्ही जर मला या सगळ्यामध्ये मदत केली तर मीही तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही तुम्ही काय मला मदत करणार आहे, पण मला काही गोष्टी माहीतच नाही आहे, तर मी तुम्हाला कसं सांगू, हे तरी सांगा ना. मग आता जानकी म्हणत असते की तुम्हाला कसं सांगायचं आहे ना ते सांगा, पण तुमचे फ्रीज झालेले अकाउंट मी सुरू करून देऊ शकते, त्याशिवाय मी काही पैसाही तुम्हाला अरेंज करून देईन, असं देखील जानकी दिघेला ब्लॅकमेल करत सांगत असते. कारण जानकीला माहिती असतं की सगळा काही जो खेळ आहे या दिघेच्याच हातात आहे. दिघेला सगळं माहिती आहे, पण हा दिघे खरं सांगत नाही आहे, ही सुद्धा गोष्ट आता मनामध्ये लागून राहिलेली असते जानकीच्या. म्हणून जानकी डायरेक्टली त्याला विचारत असते आणि त्याला ऑफर देत असते. पण तेवढ्यातच ना तिथे आता माया आलेली असते आणि माया खिडकी आडून हे सगळं पाहत असते. दिघेने तोंड बंद ठेवायला हवं असंच तिला वाटत असतं. मग आता दिघेनेही बरोबर पाहिलेलं असतं. दिघेही आता विचार करत असतो आणि दिघे आता बाहेर उभ्या असलेल्या या मायाला पाहतो. मायाला बघितल्यानंतर तो म्हणत असतो की तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी सांगताय ना त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मी त्या गोष्टींचा विचार करेन आणि तुम्हाला योग्य वेळेला या सगळ्याबद्दल सांगेन. जानकी म्हणत असते की तुम्हाला 24 तासांची मी मुदत देते, बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायच्या आहेत का, जर वाटत असतील तर मला सांगा, म्हणजे कसं मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. तुम्ही काळजीच करू नका, तुमचे फ्रीज झालेले अकाउंट मी सुरू करून देईन. मग तर झालं ना. मग इकडे आता लक्ष बरोबर त्याचं मायाकडे असतं. तो विचार करत असतो की या मायानं जर आपल्याला पैसे दिले तर आपण चिडीचूप राहायचं. त्याने केलेलं असतं, म्हणजे जानकी तिकडनं निघून गेल्यानंतर तिने आता मायाने त्या दिघेला 80,000 रुपये जे असतात ते सुद्धा दिलेले असतात. त्यामुळे दिघे खुश असतो. दिघेने ठरवलेलं असतं की राहू दे, आपल्याला पैसा तर मिळाला आहे, मग त्या मायाचं तोंड कशाला उघडायचं. तो आता काहीच न बोलण्याच्या मनस्थितीतच असतो. पण दुसरीकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र जानकीला कॉल करून सांगतात की आपल्याला तिने फसवलं आहे, इथे कोणीही तिचे आईवडील वगैरे राहत नाही. जानकीला हे समजतं तेव्हा जानकी मायाला लगेच विचारते, अगं तुझ्या आईबाबांच्या ॲड्रेसवर हे पोचले होते, पण तिथे दुसरंच कोणीतरी राहतंय. हे जेव्हा आता मायाला समजतं तेव्हा मायालाही धक्का बसतो. पण माया आता या सगळ्यात काय उत्तर देईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.